भाजप व राष्ट्रवादी जसे राज्यात एकत्र आहेत त्याचप्रमाणे माळेगाव कारखान्यात सत्ताधारी व विरोधक एकत्र मिळून चार भिंतीत कारभार चालवत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात सभासदावर होणार असल्याचा आरोप कष्टकरी शेतकरी समितीचे सदस्य अरविंद बनसोडे यांनी केलाय। दरम्यान त्यांनी रिकव्हरीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, साखर विक्रीची मीटिंग ऑनलाईन करावी, माहिती अधिकाराचे काटेकोरपणे पालन करावे, आकृतीबंधाप्रमाणे कामगार भरती व्हावी, तसेच मागील काळात कारखान्यात झालेल्या अपहाराची श्वेतपत्रिका संचालक मंडळाने प्रकाशित करावी अशा विभिन्न मागण्या देखील केल्या आहेत। चला तर पाहूयात यावरती काय म्हणतायत कष्टकरी शेतकरी समितीचे सदस्य अरविंद बनसोडे। आपलं नाव? श्री अरविंद भीमदेव बनसोडे, कष्टकरी शेतकरी समितीचा मी एक सदस्य आहे। आम्ही कारखान्याचा 10 वर्ष झालं ह्या गोष्टी अभ्यास करतोय आणि काही गोष्टी बोर्डापुढं मागील बोर्डापुढं निदर्शनास चुका त्यातले आणून देतोय आणि सभासदांचं हित पाहून सभासदांना कसे जास्त पैसे मिळतील यासाठी आमचा कायमस्वरूपी प्रयत्न चालू आहे, सभासदांना अन्याय होऊ नये। आपण हे करत असताना समाज माध्यमाच्या माध्यमातून आपण सभासदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहात। आपली एक पोस्ट व्हायरल होते, त्या पोस्टमध्ये असं दिसतंय की भाजप आणि राष्ट्रवादी राज्यामध्ये सत्तेत आहेत, दोघं एकत्र बसलेत। त्याचप्रमाणे दी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती देखील दोघं एकत्र बसलेले आहेत असा आपला आरोप आहे। म्हणजे सत्ताधारी गट आणि विरोधी गट हे दोघं एकत्र बसून चार भिंतीच्या आतून कारभार चालवत आहेत आणि आत्ताच जो 10 गावं जोडण्याचा विषय होता तोही निर्णय चार भिंतीच्या आत झाला असा आपला दावा आहे आणि याचा येणाऱ्या काळामध्ये भविष्यात सभासदांच्या भावावरती ऊसदरावरती परिणाम होऊ शकतो असं आपलं म्हणणं आहे। काय सांगायचं संदर्भात? ह्याबद्दल बोलायचं झालं तर ऍक्च्युली कारखाना विस्तारीकरण झाल्यानंतर कारखान्याला भूस आला पाहिजे हा मुद्दा एक रास्त आहे, पण वास्तवात ह्यातनं काय झालेलं आहे, ज्या ठिकाणी जे 10 गावांचा विषय तयार झाला जनरल मीटिंग पुढे हा विषय आल्यानंतर जनरल मीटिंगने हा विषय नामंजूर केला। तर नामंजूर केल्यानंतर परत ह्या विषयाला म्हणजे जेणेकरून सभासदा पुढे जाणं, परत वाढवणं, ठराव ड्राफ्ट प्रोसिजर मंजूर करणं हे कुठल्या नियमाला बसत नाहीये। जर एखादी प्रक्रिया जनरल बोर्डाने जनरल मीटिंगने नाकारली असेल तर त्या गोष्टी कुठेतरी थांबलं पाहिजेत आणि सभासदांची दिशाभूल थांबवली पाहिजेत, वास्तव सभासदांना पुढे आणलं पाहिजेत। आता हे जे आम्ही म्हणलं की बीजेपी आणि राष्ट्रवादी एकच आहे, ते ऑलरेडी आता सत्तेत एक आहेत, मग ही प्रक्रिया करायचं पहिलाच निर्णय झालेला असता तर त्याला गोष्टीला परत फाटाका फोडला जातो, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। त्या गोष्टी पुढील निर्णय कंटिन्यू सभासदांची रिकव्हरी, सभासदांचे 4 पैसे कसे वाढतील त्या गोष्टी कुणीही ह्या बोलत नाहीये। आणि का बोलत नाहीये तर ह्याचं त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे की बुवा बाकीचे जे विषय विस्तारीकरणाचे फायदे तोट्याचा विषय असेल व त्याचे इफेक्ट जे झालेले त्यात आणि सभासदाला त्याचा फटका बसतोय त्याच्या बोललं पाहिजे। आता हे 10 गावं जोडण्याचा जो विषय आहे 1 वर्षापासून हा मुद्दा चर्चेत आहे। सभासद या विवंचनेत होता की नेमकं पुढं काय होणार, आपली काय भूमिका राहिली या काळात? आता ह्या काळात आमची भूमिका अशी आहे, आता कारखाना 7.5 TCDचा केलेला आहे, त्याला गळीत लागते 12, 12.5, पावणे 13 लाखापर्यंत गळीत जाते। मग त्या गळिताचं नियोजन कारखान्याला करायचं तर हे सगळं सद्विवेक बुद्धीने की जेणेकरून ज्या सिस्टम मध्ये आपण चालतोय कारखान्यात जेवढे सभासद आहेत त्या सभासदांचा येणारा ऊस किती आहे त्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्याचे मार्गस्थ सगळ्या जनरल बोर्डाने आणि जनरल मीटिंगने विचार करून एक सिस्टमॅटिकपणे काम करणं गरजेचं आहे। त्याच्यावरती हा जो निर्णय घेण्यात आला या संदर्भात आपण समाधानी आहात? आता ठराव नामंजूर केलेला विषय तर ठराव नामंजूर जो आहे तो त्यात आम्ही समाधानी आहोत। अच्छा, आपला दुसरा एक मुद्दा आहे की रिकव्हरीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा असं आपण म्हणता, नेमकं काय मागणी आहे आपली? आता एक जनरली जर बारीक विचार केला कमीत कमी 60-65 वर्ष आज 68वा अहवाल आपल्या पुढे सादर केलाय कारखान्याने, तर वास्तवात ह्यातलं एक विचारपूर्वक आपण टॅली केलं पाहिजे की ही जी जुनी पद्धत आहे रिकव्हरी काढण्याची, त्या रिकव्हरी काढण्याच्या पद्धतीमध्ये जे काही कमी जास्त होतंय, जर केंद्र सरकारचा विचार केला, केंद्र सरकार एका रिकव्हरीचं पैसे ज्या पद्धतीने वाढवतं की ह्या वर्षी 10 वाढवले, 5 वाढवले, 15 वाढवले की ते महागाईच्या प्रमाणात ते वाढवते आकडा। जर आपल्याला रिकव्हरी जर ऑलरेडी पहिली 12.5 असेल व 12-30 असेल, मग ती रिकव्हरी जर आपल्याला फायदेशीर जर चालवायचा असा प्लांट तर त्या गोष्टीला कुठंतरी आधुनिकतेकडे वळलं पाहिजे। जसं आपण रक्तातली साखर काढतो की आपल्याला रक्तातली साखर 5 मिनिटात कळते, मग जी ज्यूस आहे ज्यूस मध्ये साखर का कळत नाहीये?
तर हा महत्वाचा विषय आहे की जेणेकरून त्याचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे आणि ते सभासदांना कळले पाहिजे की ज्यूस मध्ये ऍक्च्युली किती आहे. म्हणजे जेणेकरून गेटकेमचं बी नियोजन झालं पाहिजे लागणीचं. सभासद तर ऑलरेडी चालूच आहे. मग ह्याचे फटके जिथं बसतात तिथं आपल्याला सावरता येईल आणि जेणेकरून डिजिटलायझेशनमुळे सभासदांना बी कळेल की बा ह्या पद्धतीचा ऊस चांगला आला तर फायदा बी आपल्या कारखान्याला होईल, आपल्याला बी फायदा होईल. आपली एक पोस्ट व्हायरल होते, त्या पोस्टमध्ये सरळ सरळ म्हणजे साखर विक्रीची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन करण्यात यावी अशी आपण मागणी केली आहे. थोडक्यात त्याचा अर्थ असा निघतो की पारदर्शकतेवरती आपलं बोट ठेवलेलं आहे आपण, म्हणजे कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे यांच्या पारदर्शकतेवरच आपण बोट ठेवलंय. काय सांगाल त्या? आता विषय असा आहे की महागाईच्या प्रमाणात सभासदांना पैसे मिळाले पाहिजेत. आता डिजिटलायझेशन नाही केलं तर कारखाना आपण आधुनिक करतोय, मॉडर्न सगळं आतलं आपण सिस्टम आधुनिक करतोय, मग ही विक्री बी आधुनिकतेने का होत नाही की सभासदाला ऍक्च्युली प्रोडक्शन खराब निघतंय, साखर कुठल्या जाते, कोण घेतंय, कशा पद्धतीने घेतली जाते, त्याचे रेट्स काय का कळू नये सभासदांना. जर ह्याचा आधार जर तुम्ही जर दराशी धरत असाल तर त्याचं बी ऑनलाईन होणं गरजेचं की सभासदाला त्या ऍपवरती दिसलं पाहिजे. दर महिन्याची एक तारीख फिक्स केली पाहिजे आणि त्याचं टेंडर त्या पद्धतीने डिक्लेरेशन चाललं पाहिजे की आमने सामने सभासद बघू शकला पाहिजे बाबा कारखान्याची विक्रीचा रेट आपल्याला हा टेंडरचा भाव, जेणेकरून त्याचा फायदा सभासदाच्या पेमेंटमध्ये होईल. आपल्या माहितीच्या अधिकारामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडून माहिती दिली जात नाही, हा अनेक जणांचा अनुभव राहिलाय. आपलेही अनेक वेळा आपण या संदर्भात बोलले आहात. आताही तो मुद्दा आपण पुन्हा प्रकर्षाने पुढे येतोय. काय सांगाल त्या संदर्भात? यावरती आरजेडी साहेबांनी मागे एक पत्र दिले कारखान्याला की आपण 2005च्या ऍक्ट नुसार आपलं एक सेपरेट प्राधिकरण आहे, त्यावरती आपण अपिलीय अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी नेमावा आणि ही माहिती सभासदांना खालीच द्यावी. पण ऑलरेडी कारखान्याने अशा पद्धतीने काही कोर्टाचे निर्णय सादर केले जात असतात, बाकीचे काही निर्णय सादर केले जात असतील. कारखान्याला ज्या महत्वाच्या गोष्टीत कारखान्यांनी नाही दिल्या चालतील, पण ज्या गोष्टीत जिथं तिथं चुका दिसतील, जिथं तिथं पारदर्शकता यायला पाहिजे तिथं हा माहिती अधिकार लागू केला पाहिजे. त्यासाठी जनरल मिटिंग पैसे त्यांनी मुद्दे मांडले पाहिजे की बा कुठला ओपन करायचा विषय कुठला नाही, कळू द्या ना सभासदाला खरं काय खोटं काय, त्यात सुधारणा होईल, 4 पैसे वाढून मिळतील, जिथे तिथे चुका होती सुधारणा होत जाईल. कामगार भरतीचा मुद्दा आपण पुढे घेतलेला आहे की त्याच्यामध्ये आकृती बंधानुसार ती भरती व्हायला हवी अशी आपली मागणी आहे. काय सांगायचं संदर्भात? कारण आज कारखान्याचा जो प्रोडक्शन कॉस्टचा हिशोब केला कारखान्याच्या, तर सोमेश्वरपेक्षा माळेगावच्या कारखान्याची प्रोडक्शन कॉस्ट जास्त आहे. तर हा विषय बऱ्याच वेळा जनरल मीटिंगमध्ये झालेला आहे. आता ह्यात एक समिती सरकारने ज्यावेळेस नेमली, इंदकर समिती, त्या समितीने 2.5 टीसीडी, 7.5 टीसीडी, 5 टीसीडी ह्या कारखान्यांना किती लोक भरती पाहिजेत व व्यवस्थापक किती पाहिजेत, कामगार भरती पाहिजे, ह्या तिने क्रायटेरिया ठरवून दिलाय. आणि आमची एक साधी सिंपल मागणी आहे, ज्याची कुवत आहे, ज्याची कुशलता आहे, तो व्यक्ती तिथं असावा, जेणेकरून ही जी आमची कारखाना आहे सभासदांचा तो व्यवस्थित चालावा आणि त्याप्रमाणेच तेवढी भरती व्हावी आणि त्या पद्धतीने सगळी सिस्टम व्यवस्थित चालेल अशा पद्धतीने कामकाज व्हावं, हीच आमची साधी सिंपल मागणी आहे. मागील काळापासून कारखान्यात जो अपहाराचा विषय समोर येतोय त्याच्यावरती श्वेतपत्रिका प्रकाशित करावी अशी मागणी आपल्याकडून वारंवार होताना दिसते. आता विषय असा आहे ह्यातला की ज्या वेळेस आता सत्ताधारी आहेत, सत्ताधारीच्या जाहीरनाम्याचा हा विषय होता आम्ही श्वेतपत्रिका. आता श्वेतपत्रिका म्हणजे काय की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट जो सादर केला, प्रोजेक्ट रिपोर्ट प्रमाणे हा प्लांट चालतोय का, एक पहिला मुद्दा. त्याची जी आतली जी मशिनरी डेव्हलपमेंट असेल त्या पद्धतीने त्या मशिनरी चालतायत का, मग त्यात कमी दर्जाच्या वापरल्या गेल्या असत्या, काय अजून वेगळं झालेलं असेल, मग त्याचा आउटपुट जो दिलाय तुम्ही आज माझ्याकडे काय VSI ने दिलेलं का आउटपुट दिलाय तुम्ही काय गोष्टीचा की ह्याच्यामध्ये काय जे दिलेली बॉ रिकव्हरी 10 वर्षाची दिली आहे, बॉस 12.25 पासून 12.5 पर्यंत रिकव्हरी दिलेली आहे. मग त्या पद्धतीने मिळतीये का, तर आम्हाला त्यात बरेच दिसतात की पहिल्यापासून रिकव्हरी 10.59 झाली, नंतर 10.75 झाली, 10.80 झाली, 12.04 झाली. मग मला सांगा ह्याचा जो फटका आहे आता तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करत असताना की बा ही रिकव्हरी येईल, त्यातून आपल्या कारखान्याचा फायदा होऊन आपण बँकेला पैसे भरू, पण ऑलरेडी रिकव्हरी जर डाऊन होत असेल तर मग हा सभासदाला फटका आहे ना ह्यातनं. म्हणजे प्लांट आधुनिक करून मॉडर्नाइज करून जर सभासदांना रिकव्हरी डाऊन होत असेल आणि महागाई वाढत असेल तर सभासदांनी जगायचं कसं? आपल्या कारखान्यात अनेक उपपदार्थ तयार होतात किंवा इतरही प्रकल्प आहेत, वीज प्रकल्प असे इतर बाबी, याचा लाभ सभासदाला होतोय का? आता ह्यात वास्तव असं आहे की
साखर धंदा जो आहे, ज्यावेळेस आमची बोर्डापुढे मिटिंग झाली तर साखर धंदा तोट्यात म्हणून सांगितला जातो, पण ऑलरेडी साखरेचे रेट आता गव्हर्नमेंटने 4-5 वर्षापासून फिक्स केलेले आहेत. 3100च्या वर साखर विकायला सांगितलेली, मग त्याच्या खाली साखर विकता येत नाही. मग मला आता एक सांगायचं आहे की जर साखरेचे रेट फिक्स सांगितलेले असतील तर त्या पुढचे व्यवहार त्या पद्धतीने चालले पाहिजेत आणि सभासदांना त्यातनं म्हणजे फायदा झाला पाहिजे. हा विषय येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये आपली भूमिका काय राहील? जी प्लांटची इफिशियन्सी असेल, परत जे बाकीचे सगळे आतील जेवढे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांचे फायदे तोटे असतील आणि त्यातून हे सगळं मांडलं जाणार आहे. कारण जेणेकरून साखर धंदा तोट्यात आहे का फायद्यात आहे हे बी विश्लेषण केलं जाणार आहे आणि कशामुळे तोट्यात आहे हे बी विश्लेषण केलं जाणार आहे आणि कोजनचं आउटपुट मिळतोय का नाही हे बी विश्लेषण केलं जाणार आहे. बॉयलर एफिशियन्सी मिळते का नाही ह्याचं बी विश्लेषण केलं जाणार आहे. डिस्टिलरीचा आउटपुट बी टॅली केला जाणार आहे आणि बायोगॅसचा बी आउटपुट टॅली केला जाणार आहे. त्याचा येणारा फायदे तोटे त्यातून मेंटेन होऊन सभासदांना 4 पैसे कसे वाढतील, एवढी मोठी अरबो रुपये खर्च केलेले सभासदांनी आज, आणि त्यांना त्यातनं जर भावात रूपांतर होत नसेल तर आम्हाला कुठनं तरी सभासदांना विचार करावा लागतो की बाबा आज काय काय चुकतंय, कुठं कुठं प्रॉब्लेम आहे. आणि ते हळूहळू आम्ही बोर्डाला हे बी सांगतो की आमचं काय जे मत घ्या, तुमचा निर्णय तुम्ही घ्या, पण आमचं काय मत आहे, तुमचे कोणी तज्ञ असतील त्यांच्याशी आम्हाला काय मिटिंग करायला हवा. पण आतापर्यंत बोर्ड आम्हाला एकही मिटिंग करून देत नाही, कुठलीही करून देत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला इलेक्शन लढवायचंय, निवडून द्यायचंय, तो भाग वेगळा आहे, पण वास्तवात सभासदांचं हित आणि संस्थेचं हित महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करणार आणि कंटिन्यू हा प्रोग्राम आमचा चालू राहणार. कष्टकरीच्या माध्यमातून मागील काळात आंदोलनं झाली आणि अजूनही आपण त्या प्रक्रियेमध्ये पुढे चाललेला आहात. का आतापर्यंतचा प्रवास राहिला, काय सांगाल त्या प्रवास संदर्भात? आता वास्तवात काय होतंय, वरून काही निर्णय दिले जातात, खाली निर्णय राबवले जात नाहीत आणि खालून काही निर्णय घेतले तर वरपर्यंत पोहोचायला अडचणी येत आहेत. पण वास्तवात आम्ही जे जे विषय उपस्थित केले त्यात आम्हाला कमीत कमी 30 ते 40% सुधारणा होत चाललेल्या आहेत आणि त्यातून सभासदांना आउटपुट मिळतोय. म्हणजे जे काही काही विषय घेतलेत, आता हे प्रोसेसिंग मधला जो विषय घेतला होता मी, त्यात मी काही सुधारणा केलेली आहे. बोर्ड काही काम करतंय. बोर्डाबद्दल आम्ही एवढा बी आमचा द्वेष नाही की जेणेकरून बोर्ड आम्ही सर्वांनी निवडून दिलेले, दोन्ही बोर्ड आम्हीच निवडून दिलेले, पण त्यांच्या ज्याच्यात चुका घडत असतील तर आम्ही सभासदांपुढे निदर्शनास आणून देणार आणि दोन्ही बोर्डांनी नियमाप्रमाणे काम करावं आणि ह्या महागाईच्या स्वरूपात सभासदांना 4 पैसे कसे वाढतील आणि त्यात आधुनिकता कशी येईल, त्यात पारदर्शकता कशी येईल, कामाची जी मशिनरी असेल ती जी इफिशियन्सी कशी वाढेल, ह्यासाठी आम्ही कायमस्वरूपी काम करत राहणार आणि सभासदांना 4 पैसे कसे मिळतील ह्यासाठी आम्ही काम ठाम बांधलेलो आहोत त्या गोष्टीसाठी. म्हणजे असं म्हणायचं का की सभासद आणि संचालक मंडळ यांच्या मधला दुवा म्हणून आपण काम करत आहात आणि त्यासाठी येणाऱ्या काळात आपली काय भूमिका राहील? आमची भूमिका जी आपण मांडलेली की आता आम्ही दुवा म्हणून काम करतोय त्या पद्धतीने दुवा म्हणूनच काम करणार आहे की जेणेकरून सरकारची धोरणं असतील आणि इथलं कारखान्याची राबवण्याची धोरणं असतील आणि प्लांट मधली जे आधुनिकता असेल तर त्यामध्ये जे काही बदल होत असतील तर त्या बदलमध्ये काही चुका असतील तर आम्ही बोर्डापुढे हा निदर्शनास आणून देणार आहे. आता जरी काही बोर्डाने काही विषय घेतलेले असतील त्याचं बी विवेचन आम्ही पुढे करणार आहे. त्यात काय चुका आहेत ते बी आम्ही बोर्ड जनरल मीटिंग पुढे आणणार आहे, सभासद पुढे आणणार आहे.